पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझी मास्तरीन बाई ती जेव्हा येते तेव्हा कोमेजलेली फुलं सुद्धा तरतरीत होऊन जातात। ती जेव्हा येते तेव्हा उन्हात सावली होते आणि सगळे अशा पद्धतीने जीवाची रंगपंचमी होते। ओ शुकशुक, ती मास्तरीन होती की मैत्रीण होती? नाही, मास्तरीन आणि सेमच आहे ना, मास्तरीन मैत्रीण। माझी मास्तरीन कडक शिस्तीची होती। माझी पण मारकुटी होती, मारकुटी। माझी नाही, नसावी मग। माझी मास्तरीन गणित शिकवायची। तुमची मास्तरीन काय काय शिकवायची? शिकवत्या। शिकवत्या? हा, कुठला विषय? प्रेम। प्रेम? शिक्षणावर प्रेम करावं ना। अय्या, तुम्ही अजून बी शाळेत जाता वय? आपलीच आहे ना शाळा, त्याला काय होते? लग्नानंतर मी बी शाळेत गेले तर चालेल ना? लग्नानंतर कोणाच्या? माझ्या? हा, जाऊ की। हा बघा, तुमची फॅमिली जर त्यासनी चालणार असेल तर आपल्याला चांगलंय। तुम्ही सांगा की। मी काय सांगू? गुलाबाचं फूल? हा, गुलाब पुढे झेंडू आहे, इकडे मोगरा पण आहे। अव, गुलाबाचं फूल। हा, बघितलं की गुलाब, देशी गुलाब आहे ते केसात माळाल का माझ्या? इश्श। हो ताई, ऐका की, इच्छा पिशा नको। हो, मी ताई नाही। मग बाई? नाही नाही, बाई पण नाही। बाई नाही म्हणजे बाई हाय पण ताई नाही। नाही, ताई बाई बाई ताई ताई बाई नाही, काहीच नाही। तुमचं नेमकं काय ठरवणं झालंय वाटतं काय? हो, वय अशा वेळी की नाही एकदा विचारून घ्यायला पाहिजे। वय, आईला विचारते। लवकर विचार। आमच्या जीवाची रंगपंचमी करून कुणीकडे गेलायचा? मास्तरीन बाई। रंग पारा स्वप्नांना सांगा रे सांगा, दकळांना पेनींना सांगा रे सांगा। मला वेळ लागली प्रेमाचे, प्रेमाचे। लग्न कसं एकदम शिस्तीत आणि थाटात झालं पाहिजे। आणि खरं सांगू का, आमचा कमल की नाही प्रोफेसर आहे। आम्हाला सून सुद्धा प्रोफेसर मिळाली असती ना तर बरं झालं असतं। मुलाचे कपडे ब्रँडेड असतील, साखरपुड्याला मुलाची अंगठी आम्ही निवडू, पर त्याचं बिल तुम्ही द्या। आता आमचा मुलगा कॉलेजला त्या जुन्या खटारा स्कूटरवरून जातोय, बरं दिसतं का ते? नाही, अगदी कार नाही, पण त्याला एक नवीन चांगली बाईक घेऊन द्या। आज थंडी खूप आहे। बाबा, तुम्ही झोपला नाहीत अजून? आधी तू सांग, तू का झोपली नाहीस? मला पण नव्हती येत झोप। मला पण झोप येत नव्हती। का? आधी तू सांग, तुला का झोप येत नव्हती? बाबा, तुम्ही आता लहानपणीचे खेळ नका सुरू करू। आधी उत्तर। असंच असंच? अगं, पडल्या पडल्या लगेच झोपतेस तू, आणि आज असंच? ते माझ्या वर्गात एक मुलगा आहे बाबा, आणि तुला नीट खोटंही बोलता येत नाही बा।
बैठकीत जे घडलं त्याचा विचार करतेस ना? अगं कशाला विचार करतेस त्याचा एवढा? तुम्हीच शिकवलंय बाबा मला विचार करायला. अगं मी आहे ना पण. बाबा आपण त्यांच्या अटी नाही मान्य करू शकत. अगं पण त्या अटी नाहीच आहेत. मग प्रत्येक मुलीच्या बापाला हे करावंच लागतं. करावंच लागतं म्हणजे बाबा आपण हुंडा नाही द्यायचा आहे, देऊच शकत नाही आपण. अहो कायदा. अगं पण लग्नात काही ना काहीतरी द्यावं लागणारच ना. बाप म्हणून माझं कर्तव्यच आहे ते. बाबा बाप म्हणून तुम्ही बेकायदेशीर वागणार का? आणि मग तुमचा आदर्श त्याचं काय? म्हणजे बापाचं कर्तव्य म्हणून तुम्ही चुकीच्या प्रथेचं समर्थन करणार का? तर आपल्यावर अशी वेळ आली म्हणून? नाही बाबा प्लीज, माझ्या लग्नात हुंडा दिला जाणार नाही. अक्षुबा नाही नाही मला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये बाबा. आणि जर तुम्ही हुंडा देणार असेल ना तर मी लग्नाला उभीच राहणार नाही. अगं त्यापेक्षा मी लग्न न करता आयुष्यभर माझं काम करेन आणि तुमची देखभाल करेन. अगं अक्षु पण नाही मला काही तुमचं ऐकायचं नाहीये बाबा. अगं मी काय सांगतो ते काही ऐक तर. नका सांगू आता. अक्षु अगं नाद खोळा. आता बाद झालं, लय दमत बसू नका. अहो पोराचे लाड करताना आई कधी दमत नाही. आमचे लाड लय करू नका आता, बाद झालं. असं का? काय झाली की आता आयुष्यभर केली की आमचे लाड, आता आम्ही तुमची सेवा करायला पाहिजे. आमासनी तुमच्याकडून सेवा करून घ्यायची नाही, आमची सेवा करायला आता सूनबाई घेऊन या. अधिपती, हो अधिपती. हा काय कुठं लक्ष आहे तुमचं? आहे की. होकार कळवायचा का सुमतीला? कोण सुमती? अहो आज भेटला ना हो तुम्ही तिला. हा 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 तिचं काय? अहो उठा, तिला होकार द्यायचा ना. कसं म्हणजे कसलं काय होकार का म्हणजे? लग्नाला कुणाची? तुमच्याशी. माझीशी? ओ आई साहेब, सर्किट पोरगी आहे ती, तिच्या भेजाचं कनेक्शन ढिल्लाय माहित आहे काय? अहो लहान आहे पोरगी, पहिल्यांदा घरी आल्यानं गांगरून गेली होती. एवढं वैभव बघायची सवय नसते लोकांना, दबून जात्यात, बोलता बी येत नाही. पण पोरगी चांगली आहे हो मनाने, दिसायला बी चांगली आहे आणि मुख्य म्हणजे डोक्यावर मिरं वाटायची नाही. हा कशावरून? कमी शिकलेली आहे. पण अकलेच काय? ती का रेंटवर आणायची? म्हणजे नाही हो, नाही नकोच आई साहेब, ही नाही हो, ही नाही नाही. का? बरी वाटते पोरगी, सुंदर आहे, सुशील आहे आणि मुख्य म्हणजे कमी शिकलेली आहे. आपण अक्कल पाहिजे का नाही? नाही म्हणजे शिक्षण नको ते बरोबर आहे, पण अक्कल बी नको असं होत नाही ना आई साहेब. नाही पण आम्ही बोललो तिच्याशी, चांगली अक्कलवान वाटली की आमासनी. ओ नाही हो, नाही हो आई साहेब, नाही. कशावरून वाटलं तुम्हासनी तिला अक्कल नाही? बोलण्यावरून. पहिल्या भेटीत काय भी कळत नाही, एका भेटीत मत बनवू नये बाळ. हे बघा, ती पोरगी चांगली आहे, त्या मास्तरडी सारखी नाही, आगाऊ. तुम्ही आत्ता काय म्हणला? एका भेटीत मत बनवू नये असं तुम्हीच म्हणला नव्हता? मग आम्ही तिला दोनदा भेटलो. नाही नाही, पण तुम्ही तिच्याविषयी मत पहिल्या भेटीनंतरच बनवलं होतं. बरोबर आहे तुमचं, चुकलंच आमचं. नाही नाही नाही, चुकलं तसं नाही म्हणत आहे मी.
तसं नाही म्हणत, चुकलं नाही तुमचं, आमचं चुकलं. म्हणजे आपण आता माणसाला भेटल्यावर लगेच एका भेटीत म्हणजे मत बनवणं होतंच की, बरोबर आहे. आणि तुमच्या मताची तुलना नाही करायला पाहिजे होती आम्ही. नाही हो असं बाळ, नव्हतं म्हणायचं. नाही हो बाळ, बरोबर बोला. तुम्ही रागवलं काय माझ्यावर? तुमच्यावर आम्ही रागवू? हा, या जन्मात शक्य नाही ते. कळवून टाकतो सुमतीला. नकार कळवून टाकतो. तुमच्या सुखापेक्षा आमच्यासाठी काय बी महत्वाचं नाही. पण एक सांगू, तुम्हासनी ती बायको म्हणून आवडली नसली तरी आम्हास ती सून म्हणून लय आवडली होती सुमती. पण ठीक आहे, अहो तुमच्या पुढं आम्ही आमची आवड निवड कायम बाजूला ठेवली. आणि त्या सुमतीला काही सोनं लागले वय, नकार कळवून टाकतो. पण खरं सांगू, तुम्ही एक संधी द्या तिला, असं आम्ही म्हणणार नाही. नाही, थांबा जरा. अहो काय झालं? मी अजून एकदा भेटतो त्या पोरगीला, एक संधी देतो. नग, आम्हाला भेटायचं आहे. आम्हास ती आता सून म्हणून नग. फक्त एकदा भेटतो की मग ठरवी घ्या आपण. असं काय करताय अधिपती? लग्न तुम्हासनी करायचंय, आयुष्य तुम्हासनी काढायचंय. अहो आमचं काय आहे? आम्ही आज आहोत उद्या नाही. आणि शेवटी काय म्हणलं सा? हे असलं काय तर काय बोलतायचा? का बोलला असं तुम्ही? तुम्हाला माहिती नव्हतं मला नाही आवडत. असं काय बोलत जाऊ नका. बघा, माझी आवड निवड काही महत्वाची नाही आहे. आणि तुम्हाला मी माझ्यापेक्षा जास्त कळतोय आई साहेब, माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणशील तसं पोरे. नग नग, जी मुलगी तुम्हासनी आवडली नाही ती आम्ही तुमच्यावर थोपवणार नाही. आम्हासनी ती किती आवडली असली तरी. ती पोरगी असेल ती चांगली, पण आमचं नाही जुळणार हो आई साहेब. अशा डिम्म डोसक्याच्या पोरगीचा कसा संसार करायचा हे म्हणतोय मी. संसारासाठी अक्कल नाही, समर्पण पाहिजे. संसार रूप आणि अक्कलेचा खेळ नाही. त्यासाठी बाईचं मन स्थिर हवं, सोशिक हवं. आता तुमचं वडील आमच्याशी कसं वागल्यात बघितलंय तुम्ही. तरी बी आमचा संसार झालाच नव्ह. पण तुम्ही खुश आहे काय? आणि ते मी उचलते. तिला नाही ना आवडत, मग नका नाही हे करू. मावशी, मावशी, मी आलेच. आमची काय चूक आहे? आमचा संसार आदर्श नाही पण तरी बी झाला नव्ह.
एवढंच म्हणत होतं आम्ही. आमचा संसार एकतर्फी आहे. त्यांनी आम्हासनी कवा बी मान दिला नाही, त्यांच्या मनात स्थान दिलं नाही. हिंसक झाले, हल्ला केला आमच्यावर. पण आम्ही हे समद सहन केलं फक्त तुमच्याकडे बघून. तुम्हासनी संग घेऊन जाऊ शकलो नाही आणि सोडूनही जाता आलं नाही. तुमच्यामुळे आम्ही अडकून राहिलो, गुंतून राहिलो. पण एक बाई म्हणून, एक आई म्हणून आमचं काही चुकलं असं आम्हाला नाही वाटत. त्यांना आम्ही नगच होतो, यात आमचं काय दोष आहे? नाही आईसाहेब, तुमचा काय सुद्धा दोष नाहीये. रडू नका, तुम्ही लय केलंय आईसाहेब. तुम्ही कधीच कमी पडला नाही, कवाच. एकदा तर तुम्ही वाचवलं ताबासनी त्यांच्या हल्ल्यातून. सगळं आठवतंय, सगळं आमच्या तोंडातून चुकून बाहेर पडलो आईसाहेब. निघून गेलो तोंडातून. मनात असले बिगर तोंडातून बाहेर पडणार नाही. नाही 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 आईसाहेब, नाही. अहो असं म्हणणं नव्हतं. मला एवढंच म्हणायचं होतं, तुमच्याकडे डोकं आहे, तुमच्याकडे शांतपण आहे. फक्त ह्या चुकीच्या माणसाशी तुमची गाठ पडल्यामुळं तुम्ही आयुष्यभर आनंदी नाही असं आहे. तर आणि असं चुकीच्या माणसासंग संसाराचा गाडा ओढण्यापेक्षा मी एकटं राहणं पसंत करीन असं म्हणत होतो मी. तुम्हाला दूषण देत नव्हतो. खरंच तुमच्याविषयी माझ्या मनात फक्त आदर आहे, फक्त प्रेम आहे साहेब. असं काय करताय तुम्ही? वर्मी घाव लागला आमच्या. तुमचं वडील आमच्या मनातली भळभळती जखम आहे, जी कधीच भरली जाणार नाही. काय करताय? काय करताय अधिपती? नाही, थांबा. नाही नाही नाही. सॉरी, चुकलं आमचं. आई साहेब, पास झालं की आता. रडू नका तुम्ही. तुम्ही रडलेलं मला आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे का? पास की. तुम्हाला जे आवडत नाही ते आम्ही नाही करत. माझीच चूक झाली, मी काय तर उगाच बोललो. तुमच्या वडिलांनी. जाऊ दे नको, त्या माणसाचं नाव नको. आई साहेब, असं काय करताय? तुमचे वडील आहेत ते. त्याचाच जास्त त्रास होतोय. तेव्हा त्यांनी तुमच्या अंगावर पहिल्यांदा हात टाकला ना, तेव्हाच डोसकं फिरलं होतं माझं. तेव्हा नाव टाकलं होतं मी त्या माणसाचं. फक्त बाईवर नाही, माझ्या आईवर हात टाकला ना त्यानं. काय संबंध होता? कशी हिंमत झाली त्याची? असं वाटतं ना, आता जाऊन शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. या इकडे. कशी हिंमत? नाही, शांत व्हा. इकडे बसा, बसा, बसा इथे. शांत हा, शांत व्हा. पाणी आणते, पाणी आणते. शांत व्हा अधिपती. बाळ, बाळ पाणी घे, पाणी घ्या. बाळ पाणी घ्या. घ्या, घ्या. झालं, तो इशाय संपला आता. हा, संपला तो इशाय. लायकी नाही ते इशायची. आपण नाही लक्ष द्यायचं. आणि आपण आमच्या नाही
तुमच्या लग्नाविषयी बोलतो. माझा मुद्दा एवढाच होता की तुमचा मुद्दा कळला आणि पटला भी. तुम्हाला पाहिजे तर एक डाव भेटतो आम्ही त्या पोरगीला. अजून काय नाव तिचं? मती कोणती काय? सुमती. हा, तिला मती नाही, तिचं नाव आईबानं सुमती ठेवले. काय बोंबलायचं? तुम्ही रागू नका जाऊ आई साहेब. कुठं रागवलोय आम्ही? आमास ते तुमचा मुद्दा पटलाय. सोडा त्या सुमतीला. तिच्यासारख्या 56 पोरी उद्या दारात उभ्या करतो आम्ही. हो, पण त्यातली एक तरी पोरगी तुम्हाला पसंत पडेल ना? व आपण घाई कुणाला आहे? आम्हाच निघाई आहे. हे बघा, तुमचं लग्नाचं वय झालंय. कुठल्या चुकीच्या पोरीशी घसटवण्याआधी आम्हाच तुमच्या पायात बेड्या घालायच्या. चुकीच्या म्हणजे? म्हणजे ह्या हल्लीच्या पोरी असतात ना, मस्तवाल. बोलायची रीत नाही, वागायची अक्कल नाही, मोठ्यांचा मान नाही. त्या मास्तरडी सारख्या. कसा संसार करणार ह्या पोरी? हा, मुलं ना हल्ली कुठल्याही पोरीचं ऐकते. त्यांना कळतच नाही, नातं हे जपायचं असतंय. एकदा मानलं की मानलं. ते जपायचं, तोडायचं नाही. पण या आगाऊ पोरींना कोण समजावणार? काय झालं? डोसकं ठणकायला लागलं. राहू द्या, हो राहू द्या. असू दे, आम्ही बोललो म्हणताना डोसकं दुखाले नव्हतं तुमचं. अहो नाही, हो नाही, तुमच्यामुळे नाही, त्या मास्तरडीमुळे आमचं डोकं ठणकतंय. हा गुरुजी, नाही सुमती न काय. उद्या आम्ही अधिपतींचा स्वयंवर करतोय. 100 पोरी पाहिजेत. स्वयंवर?